सिंह राशी 24 ते 30 नोव्हेंबर 2025 साप्ताहिक राशीफल। सिंह राशी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात गुरु आणि शुक्र नवपंचम योग बनवत आहेत। वैदिक ज्योतिषशास्त्रात हा खूप शुभ मानला जातो। जेव्हा दोन ग्रह एकमेकांपासून 9व्या आणि 5व्या घरात स्थित असतात तेव्हा नवपंचम योग तयार होतो। या योगाच्या प्रभावामुळे करिअर आणि जीवनात प्रगतीच्या संधी मिळतात। अशा परिस्थितीत हा राजयोग सिंह राशीच्या लोकांच्या प्रेम जीवनासाठी खूप शुभ राहणार आहे। चला तर मग जाणून घेऊया नोव्हेंबरचा शेवटच्या आठवड्यात तुमचे तारे काय सांगत आहेत ते। सिंह राशी या आठवड्यात तुम्ही संयम बाळगला पाहिजे आणि तुमच्या आयुष्यात पुढे गेले पाहिजे। तुम्ही तुमचे प्रेम जीवन जितके संयमाने हाताळाल तितके चांगले परिणाम मिळतील। या आठवड्यात तुमच्या प्रेम संबंधांमध्ये तुम्हाला आनंददायी अनुभव येतील। आठवड्याच्या उत्तरार्धात जर तुम्ही तुमच्या अंतर्ज्ञानाचे पालन केले आणि निर्णय घेतले तर तुम्हाला चांगले परिणाम दिसतील। सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा भाग्यवान आणि फायदेशीर राहील। कामात आदर आणि यश मिळण्याची शक्यता आहे। नवीन प्रकल्प आणि उपक्रमांमध्ये भाग घेणे फायदेशीर ठरेल। तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत राहील आणि मोठी गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते। तुमचे आरोग्य सामान्य राहील, परंतु व्यायाम आणि आहारावर लक्ष ठेवले पाहिजे। कौटुंबिक जीवन आनंदी आणि सहाय्यक राहील। तुमचे प्रेमजीवन रोमांचक आणि गोड राहील। सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्याने तुमचे नेटवर्क मजबूत होईल। सिंह राशीच्या लोकांना या आठवड्यात मागील प्रयत्नांचे फायदे मिळत असल्याचे दिसून येत आहे। कामाचा काळ समाधानकारक असेल, परंतु मैत्रीत काही अडचणी येऊ शकतात। जर तुम्ही सहलीचे नियोजन करत असाल तर हा काळ चांगला असेल। प्रवास अनुकूल राहील। एकंदरीत हा काळ सकारात्मक आहे, त्याचा पुरेपूर फायदा घ्या। या काळात तुम्हाला फक्त तुमच्या स्वतःच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला जातो। या आठवड्यात सिंह राशीच्या लोकांसाठी आत्मनियंत्रण आणि भावनिक विवेकाचे संतुलन तपासले जाईल। 25 नोव्हेंबर रोजी बुध शुक्र संघर्ष आणि 26 तारखेला सूर्य चंद्र युती वैयक्तिक आणि सामाजिक संबंधांमध्ये गुंतागुंत निर्माण करू शकते। या आठवड्यात तुमचा सन्मान आणि उबदारपणा हे तुमचे वैशिष्ट्य असेल। तुमच्या टीम, शिक्षक किंवा तुमच्या प्रवासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून सार्वजनिक सादरीकरण किंवा पोस्ट सुरू करा। तुमच्या ध्येयांना बळकटी देणारी 3 लहान कामे निश्चित करा। तेजस्विता शिस्तीतून येते, ऊर्जेतून नाही। किरकोळ नाटकांमध्येही तुमचा संयम ठेवा। आठवड्याच्या मध्यात तुमची सर्जनशील ऊर्जा शिगेला पोहोचेल। रंग, संगीत, नृत्य किंवा तुमचे भविष्य उज्ज्वल करणारी कोणतीही तयारी, प्रेमासाठी सूर्यप्रकाश आणि हास्य आवश्यक आहे। कॅफे डेट्स, आर्ट गॅलरीमध्ये संगीत किंवा लांब चालणे। 5 नवीन गोष्टी तयार करण्याऐवजी तुम्ही एक ऑफर पॉलिश केल्यास पैसे वाढतील। आठवड्याच्या शेवटी एक लहान धाडसी विधी करा। तुमचे भय लिहून ठेवा, त्यांना फाडून टाका आणि एका दृश्यमान पाऊल उचला। सिंह राशीला या आठवड्यात उत्तम प्रगती साधता येईल। तुमचा आत्मविश्वास वाढेल। तुम्हाला काही नवीन आशा मिळतील, मात्र अति आत्मविश्वास टाळा। नवीन निर्णय तुमची वाट पाहत आहेत। या आठवड्यात अनुभवातून शिकण्याची संधी मिळेल। तुमचे व्यक्तिमत्व प्रभावी ठरेल। नोकरीत पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळेल। वरिष्ठांकडून कौतुक होईल। कामाच्या ठिकाणी तुमची एक वेगळी छाप पडेल। तुमचे नेतृत्व गुण व निर्णय क्षमता वाढेल। जुने प्रकल्प पुन्हा सुरू होतील। व्यावसायिकांना नवीन करार मिळतील। तुमचे संवाद कौशल्य तुमची मुख्य शस्त्रे ठरेल। सिंह राशीची आर्थिक बाजू चांगली असेल। एखाद्या व्यवहारातून चांगला फायदा होईल। तुमच्या हातात पैसा येईल। रोकड प्रवाह सुरळीत राहील, पण कोणाला पैसे देताना सावध राहा आणि अनावश्यक खर्च टाळावेत। घरगुती खर्च वाढू शकतो, त्यामुळे बजेट ठरवा। सिंह राशीच्या व्यक्तींचे आरोग्य चांगले राहील, पण स्नायूदुखी, डोकेदुखी असे त्रास जाणवू शकतात। पण तुमची शारीरिक क्षमता, ऊर्जा व उर्मी योग्य पातळीवर असतील। तुम्ही नियमित व्यायामाला सुरुवात करा। तसेच झोप पूर्ण घ्या आणि आहारावर विशेष लक्ष द्यावे। सिंह राशीच्या कुटुंबात सौहार्दपूर्ण वातावरण राहील। घरातील समस्या सोडवू शकाल। कुटुंबात एखादा मोठा निर्णय घेतला जाईल, तो निर्णय तुमच्या बाजूने असेल। घरात एखादा छोटा समारंभ होण्याची शक्यता आहे। कौटुंबिक नात्यात आपुलकीचा अनुभव मिळेल। सिंह राशीच्या विद्यार्थ्यांना आठवडा सामान्य जाईल। तुम्हाला अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल। तुमच्या शिक्षणातील अडथळे दूर होतील। उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्यांना सकारात्मक बातमी मिळेल। एकाग्रता वाढवण्यासाठी ध्यानधारणा करावी। सिंह राशीच्या प्रेमजीवनात जोडीदारासोबतचे नाते अधिक दृढ होईल। तुम्हाला जोडीदाराची अपेक्षित साथ मिळेल। तसेच अविवाहितांना एखादी खास व्यक्ती भेटेल। प्रथम भेटीत चांगला प्रभाव निर्माण होईल। सिंह राशीच्या वैवाहिक जीवनात दोघे मिळून नवीन योजना आखाल। सिंह राशी तुम्ही खूप अधीर असता,
पण कधीकधी तुम्हाला जे हवे आहे त्याची वाट पाहणे कठीण असते, जसे की तुमच्यासारखा रोमॅन्टिक आणि दृढ असलेला जोडीदार. तथापि आठवड्याची सुरुवात चंद्र कुंभ राशीत असल्याने प्रेम वातावरणात असते. तुम्हाला ते जाणवते का? हीच वेळ आहे तुमचे सर्वोत्तम पाऊल पुढे टाकण्याची. जेव्हा तुमचा परिपूर्ण जोडीदार कदाचित मकर तुमच्या आयुष्यात येऊ शकतो, तेव्हा त्याची तयारी करा. तुम्हाला काही क्षेत्रांवर काम करण्याची आवश्यकता आहे. सिंह राशी. सोमवारी मकर राशीच्या चंद्राच्या काळात तुमच्या जीवनात अधिक रचना विकसित करणे शक्य होईल. बुध आणि शनी आता दिशादर्शक असल्याने या काळात इतरांशी असलेले तुमचे संबंध देखील वाढतात. तुम्ही भावनिकदृष्ट्या अधिक असुरक्षित असू शकता, परंतु भूतकाळावर जास्त लक्ष केंद्रित करणे थांबवा आणि भविष्याकडे अधिक लक्ष केंद्रित करा. गुरुवारचा मीन राशीचा चंद्र तुमच्या शैक्षणिक किंवा करिअर क्षेत्राच्या बाबतीत एक मजबूत सुरुवात दर्शवितो. आठवड्याच्या शेवटी मेष राशीच्या चंद्रादरम्यान तुम्ही तुमचे स्थान सहजपणे स्थापित करू शकता आणि तुमचा पाया मजबूत करू शकता. तुम्ही वाट पाहत असलेल्या सुंदर गोष्टींना स्वीकारण्यास तयार आहात. सिंह राशी. या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यवान क्रमांक 1 असेल आणि भाग्यवान रंग हा मध सोनेरी असेल. एकंदरीत पाहता सिंह राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.